आपण 3 टप्पे पाडतो इतिहासाचे. आधुनिक भारताच्या इतिहासाचा आपण विचार करतोय. 3 टप्पे पाडतो. कोणते? राज्यसभेला जर विचार केला तर एन्शंट, मेडिवल आणि मॉडर्न इंडिया. प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत. तर आपण अभ्यास करणार आहोत आधुनिक भारताचा इतिहासाचा. आता विचार करा, थोडा आपण असं विचार आत्ता केला की 3 टप्पे इतिहासाचे पडत आहेत. प्राचीन, मध्ययुगीन आणि तिसरा पडतोय आधुनिक भारताचा टप्पा. मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे की प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारत म्हणजे काय? प्राचीन भारत कुठून सुरू होतो, मध्ययुगीन भारत कुठून सुरू होतो आणि आधुनिक भारत कुठून सुरू होतो? बरोबर ना? ह्या गोष्टी आपल्याला अगोदर समजल्या पाहिजे. प्राचीन भारत म्हणजे काय, मध्ययुगीन भारत म्हणजे काय आणि आधुनिक भारत म्हणजे काय, या गोष्टी आपल्याला लक्षामध्ये आल्या पाहिजेत. सुरुवातीला प्राचीन भारताचा आपण विचार करूया. प्राचीन भारत म्हणजे काय? प्राचीन भारत म्हणजे काय तर मानवाच्या उत्क्रांतीची जी सुरुवात झाली प्राचीन युगामध्ये, तर त्याला प्राचीन काळ असं म्हटलं जातं. म्हणजे मानवाच्या उत्क्रांतीचा जो काळ आहे त्याला प्राचीन भारत, कशा प्रकारे उत्क्रांती होत गेलेली आहे, प्राचीनतेची सुरुवात झालेली दिसते, याला म्हणायचं प्राचीन भारत. आता आपण या ठिकाणी म्हणूयात मानवाच्या उत्क्रांतीची सुरुवात, इथून पुढचा जो कालावधी आहे त्याला प्राचीनतेची सुरुवात असं म्हटलं जातं. मध्ययुगीन काळ म्हणजे काय? ज्यावेळी समाजामध्ये सरंजामशाही हे नाव ऐकलं असेल तुम्ही, यासारखी वैशिष्ट्य दिसायला लागली, त्यावेळी झाला मध्ययुगीन काळ. म्हणजे ज्यावेळी समाजामध्ये जमीन आधारित अर्थव्यवस्था सुरू झाली, जमीन आधारित अर्थव्यवस्था, त्या काळाला मध्ययुगीन काळ असं म्हटलं जातं. जमीनदार, सरंजामदार, जमीन आधारित अर्थव्यवस्था समाजामध्ये सुरू होते, तो काळ म्हणजे मध्ययुगीन काळ. मग आपण म्हणूयात सरंजामशाहीचा काळ. या ठिकाणी आपण काय म्हणतोय? कोणती अर्थव्यवस्था सुरू झाली? जमीन आधारित अर्थव्यवस्थेला सुरुवात झाली. जमीन आधारित अर्थव्यवस्था, या अर्थव्यवस्थेला सुरुवात झाली, त्याला काय म्हणायचं? मध्ययुगीन काळ असं म्हणायचं. तशा प्रकारे हा मध्ययुगीन काळ. आणि आधुनिक काळ म्हणजे काय? ज्यावेळी नवजागरण झालं, लोकांचं शिक्षण वाढलं, लोक अंधश्रद्धा बाजूला सारून आधुनिकतेचा विचार करू लागले, प्रबोधनाची वैशिष्ट्य दिसायला लागली, त्याला म्हणायचं आधुनिक काळ. नवजागरणाचा, पुनर्जागरणाचा काळ जिथून सुरू झाला त्या काळाला आधुनिक काळ असं म्हटलं जातं. लक्षात आलं? पुनर्जागरणाचा काळ. जागरणाचा काळ. माणसाने काय केलं? अंधश्रद्धा बाजूला सारल्या, रूढी प्रथा यांना विरोध करायला लागला. शिक्षण घेतलं होतं त्यांनी, प्रबोधनाची वैशिष्ट्य, प्रबोधन व्हायला लागलं लोकांचं, आणि त्यावेळी त्या युगाला आधुनिक युग असं म्हटलं झालं. म्हणजे प्रबोधन, ज्यावेळी प्रबोधन दिसून यायला लागलं समाजामध्ये, प्रबोधनाची वैशिष्ट्य ज्यावेळी समाजामध्ये दिसण्यास सुरुवात झाली, त्यावेळी त्या काळाला आधुनिक काळ म्हटलं जातं. म्हणजे सुरुवातीला आपण काय समजावून घेतलं? ज्यावेळी इतिहास समजावून घेतो तर इतिहासाचे 3 टप्पेत आपल्याला कळतात. प्राचीन काळ, मध्ययुगीन, प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास, आधुनिक इतिहास. प्राचीन इतिहासाचा आपण विचार केला की मानवाच्या उत्क्रांतीची सुरुवात जिथून होते तिथल्या पुढचा काळ मध्ययुगीन काळामध्ये जमीन आधारित अर्थव्यवस्था जिथून सुरू होते, जमीनदारीचा, जहागीरदारीचा, सरंजामशाहीचा काळ, तो काळ मध्ययुगीन काळ. या काळात झोपी गेलेला काळ असं सुद्धा म्हटलं जातं याला.
आणि आधुनिक काळ नवजागरणाचा काळ, पुनर्जागरणाचा काळ. आणि ज्यावेळी समाजामध्ये प्रबोधन घडून यायला सुरुवात झाली, जे रूढीवादी विचार फेकून द्यायला लोकांनी सुरुवात केली आणि विचार करून निर्णय घ्यायला सुरुवात केली, त्यावेळी तो काळ सुरू होतो, आधुनिक काळ, ज्याला म्हटलं गेलं पुनर्जागरणाचा काळ. आता हे कसं सुरू झालं याची गोष्ट पण आपण पाहणार आहोत. सुरुवातीला लक्षात आलं प्राचीन इतिहास म्हणजे काय, मध्ययुगीन इतिहास म्हणजे काय, आधुनिक इतिहास म्हणजे काय, हे अगोदर माहिती असणं गरजेचं आहे. मग आता आपण विचार करणार आहोत की इतिहासाचं आपलं पहिलं प्रकरण, जे याला युरोपियन सत्तांचं आगमन, हा काळ सुरुवातीचा काळ आहे. युरोपियन लोकांचं आगमन. युरोपियन लोकांच्या आगमनाचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर रोमन साम्राज्याचा विचार करावा लागतो. एक रोमन साम्राज्य होतं, खूप मोठं पसरलेलं होतं. म्हणजे अगदी तुम्ही विचार केला तर संपूर्ण दक्षिण युरोप, उत्तर आफ्रिका, अनातोलियाचाच प्रदेश होता. एवढ्या मोठ्या प्रदेशामध्ये पूर्वीच्या काळी एक रोमन साम्राज्य विस्तारलेलं होतं. 2 राजधान्या होत्या, कॉन्स्टँटिनोपल, रोम. लक्षात आलं, रोमन साम्राज्याच्या 2 राजधान्या होत्या. आणि याच वेळी रोमन साम्राज्य एवढं भरभराटीला आलेलं असताना रोमन साम्राज्याचे प्रतिस्पर्धी पण होते, त्यांना शत्रू पण होते. पर्शियन साम्राज्य हे रोमन साम्राज्याचं शत्रू होतं. हे पर्शियन साम्राज्य युफ्रेटिस नावाची एक नदी होती, त्या नदीच्या पूर्वेला होतं. आणि हे जे पर्शियन साम्राज्य ते रोमन साम्राज्याचं प्रतिस्पर्धी बनलेलं होतं. आणि रोमन साम्राज्याच्या त्या कालावधीमधील भाषांचा जर तुम्ही विचार केला तर लॅटिन आणि ग्रीक या भाषा त्या काळच्या रोमन साम्राज्यामध्ये बोलल्या जात होत्या. त्या काळीसुद्धा इसवी सन 130चा जर तुम्ही विचार केला तर रोमन साम्राज्यानं आपला एक अधिकृत धर्म मानला होता, तो होता ख्रिश्चन धर्म. आणि पुढच्या कालावधीमध्ये हेच लोक भारतामध्ये येत आहेत आणि ख्रिश्चन धर्माचा प्रसार करत आहेत. म्हणजे 130 पासून जर आपण विचार केला तर या ख्रिश्चन धर्माला आधुनिक धर्म मानला आहे रोमन साम्राज्यातल्या लोकांनी. आणि सुरुवातीलाच मी तुम्हाला काय सांगितलं की जगातलं सर्वात मोठ्या साम्राज्यापैकी एक रोमन साम्राज्य होतं. रोमन साम्राज्याच्या विभागणी जर तुम्ही पाहिली तर कोणत्या प्रकारे केलेली होती, पूर्व रोमन साम्राज्य आणि पश्चिम रोमन साम्राज्याची विभागणी. आता मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत होते की पूर्व आणि पश्चिम रोमन साम्राज्य हे अशा पद्धतीने पसरलेलं तुम्हाला दिसतं. इथे कॉन्स्टँटिनोपल एक राजधानी आहे, या बाजूला एक रोम राजधानी येईल. एवढ्या याच्यामध्ये हे रोमन साम्राज्य पसरलेलं दिसतं. याच्या पूर्व रोमन साम्राज्य आणि पश्चिम रोमन साम्राज्य, म्हणजे रोमन साम्राज्य जे मोठ्या प्रमाणात पसरलेलं होतं त्याचे 2 भाग आपल्याला पडलेले दिसत आहेत. एक होतं पूर्व रोमन साम्राज्य, एक होतं पश्चिम रोमन साम्राज्य. लक्षात आलं, हे जे कॉन्स्टँटिनोपल जे तुम्हाला दिसतं आहे हा कुठल्या रोमन साम्राज्याचा भाग आहे याचा जर तुम्ही विचार केला तर पूर्व रोमन साम्राज्याचा इथं आहे. या ठिकाणी हा जो भाग दिसतोय हा पूर्व रोमन साम्राज्याचा दिसतोय, पूर्व रोमन साम्राज्य. आणि हा भाग दिसतोय पश्चिम रोमन साम्राज्य, हा विभागलेला. आणि या ठिकाणी कॉन्स्टँटिनोपल तुम्हाला दिसत आहे, हे पूर्व रोमन साम्राज्याची राजधानी होती आणि पश्चिम रोमन साम्राज्याची राजधानी रोम होती, म्हणजे इटलीची रोम. लक्षात आलं, म्हणजे सुरुवातीला रोमन साम्राज्य अभ्यासावं लागतं. आधुनिक भारताचा इतिहास तुम्ही म्हणाल का, तर ते तुम्हाला पुढं हळूहळू लक्षात येईल की रोमन साम्राज्य का अभ्यासावं लागलं आपल्याला. लक्षात आलं. आत्ता हे कॉन्स्टँटिनोपल ह्या शहराचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला सांगता येईल का हे कॉन्स्टँटिनोपल शहर म्हणजे आत्ताचं जगातलं कोणतं शहर आहे? तुर्की नावाचा देश आहे, ज्याला तुर्कस्तान तुम्ही पुन्हा याच्या अगोदर म्हणत होता. त्या देशामध्ये इस्तंबूल नावाचं शहर आहे आत्ता सध्या अस्तित्वात. ते पूर्वीच्या काळचं कॉन्स्टँटिनोपल होतं. हे जे दिसतं आहे इथे आता इस्तंबूल शहर केलं आहे त्यांनी. मग हे आपण सुरुवातीला काय म्हटलं होतं, रोमन साम्राज्याला शत्रू होता पर्शियन साम्राज्य. पर्शियन साम्राज्य रोमन साम्राज्यावरती आक्रमण करत आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये जिंकून घेत आहे. मग त्याचाही अभ्यास आपल्याला करावा लागतो. आणि त्याच्यानंतर मग भारताकडे येण्याचा मार्ग कसा शोधला जातोय त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. लक्षात आलं की हे रोमन साम्राज्य 2 भागामध्ये विभागलेलं होतं. पूर्व रोमन साम्राज्य मी तुम्हाला म्हटलं
या ठिकाणी आणि पश्चिम रोमन साम्राज्य, पूर्व रोमन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टँटिनोपल जी सध्याचं इस्तंबूल शहर आहे तुर्की या देशामध्ये, आणि रोम सध्याचं इटली शहर आहे ती रोमन साम्राज्याची पश्चिम राजधानी होती, पश्चिमेकडील शहर. लक्षात आलं. आता घटना कशा कशा घडत आहेत हे मी तुम्हाला सांगायला सुरुवात करतो. सुरुवातीला मी तुम्हाला असं म्हणतोय की पुढच्या कालावधीमध्ये हे पश्चिम आणि पूर्व रोमन साम्राज्य नष्ट झालेली आपल्याला दिसतात. हे पश्चिम रोमन साम्राज्य इथं जे दिसतं ते पुढच्या कालावधीमध्ये नष्ट होतं. कधी? पश्चिम रोमन साम्राज्याचा जर विचार केला तर पश्चिम रोमन साम्राज्यावरती 477 जर्मन आक्रमक येत आहेत, जर्मन आक्रमक आणि आक्रमण करत आहेत आणि पश्चिम रोमन साम्राज्य नष्ट होतं या ठिकाणी. लक्षात येतं? पश्चिम रोमन साम्राज्यावरती मी तुम्हाला म्हटलं 477 हे लक्षामध्ये ठेवायचं आहे बरं का. का लक्षामध्ये ठेवायचं आहे हे मी तुम्हाला सांगतो पुन्हा. हा आकडा लक्षात ठेवा, कारण ह्याच्यानंतर 1000 वर्षांनी पुन्हा एक घटना घडणार आहे. म्हणून पहिल्यांदा आक्रमण कुणाचं झालं? पश्चिम रोमन साम्राज्यावरती. या पश्चिम रोमन साम्राज्यावरती आक्रमण झालं. इथं आपण या ठिकाणी लिहिलं आहे थोडंसं, हे आपण करूयात. इथे आक्रमण होत आहे जर्मन आक्रमकांचं. जर्मनीचे आक्रमक त्या ठिकाणी आक्रमण करतात आणि मग पश्चिम रोमन साम्राज्य नष्ट होत आहे. कधी नष्ट होत आहे त्याचा आपण विचार करूयात की या ठिकाणी हे कधी नष्ट झालं पहा. 477 इसवी सन 477 हे नष्ट झालेलं आपल्याला दिसतं. आता हे 477 आपल्याला लक्षामध्ये ठेवायचे, कारण यानंतर 1000 वर्षांनी इथं घटना घडणार आहे. पूर्व रोमन साम्राज्य नष्ट होत आहे पुन्हा. पश्चिम रोमन साम्राज्याचा नाश होतो 477 आणि त्याच्यानंतर 1000 वर्षांनी जर तुम्ही विचार केला तर या कॉन्स्टँटिनोपलवरती आक्रमण होत आहे पूर्व रोमन साम्राज्यावरती. कोणी आक्रमण केलं कॉन्स्टँटिनोपलवरती? तुर्कांनी आक्रमण केलं या ठिकाणी. याच्यावरती तुर्कांनी आक्रमण केलं. बरोबर 1000 वर्षांनी तुर्कांनी आक्रमण केलं आणि पूर्व रोमन साम्राज्य नष्ट केलं. कॉन्स्टँटिनोपल जिंकून घेतलं. कधी कॉन्स्टँटिनोपल तुर्कांच्या ताब्यामध्ये गेलं होतं? आपण इतिहासामध्ये वाचतो 1453. हे कधी जिंकलं पहा. 1453 म्हणजे जवळजवळ 1000 वर्षांनी पश्चिम रोमन साम्राज्य नष्ट झाल्यानंतर जवळजवळ 1000 वर्षांनी हे पूर्व रोमन साम्राज्यावरती तुर्कांचं आक्रमण होत आहे आणि पूर्व रोमन साम्राज्य नष्ट होत आहे. तशा प्रकारे कॉन्स्टँटिनोपलवरती तुर्कांनी आक्रमण केलं होतं. आणि मग याच्यावर कुणाचं नियंत्रण झालं तर पुढच्या कालावधीमध्ये या कॉन्स्टँटिनोपलवरती तुर्कांचं नियंत्रण प्रस्थापित झालं. आता कॉन्स्टँटिनोपलवर तुर्कांचं नियंत्रण प्रस्थापित होतं ही जगातली सर्वात महत्त्वाची घटना मानली जाते. इथून पुढं नवजागरणाचा काळ सुरू होतो. इथून पुढं प्रबोधनाचा काळ सुरू होता. इथून पुढं युरोपीय भारतात यायला सुरुवात होते. म्हणून आपण विचार करतोय रोमन साम्राज्याचा. घटना कुठून घडली आहे हे सुरुवातीला आपण पाहतोय. मग रोमन साम्राज्य तुम्हाला कळालं, त्याच्यावर आक्रमण कोणी केलं हे कळालं, कोणाशी त्याचं वैर होतं, कोण शत्रू होता हे कळालं. पश्चिम रोमन साम्राज्य नष्ट होताना आपण म्हटलं जर्मन आक्रमकांनी आक्रमण करतायत आणि पूर्व रोमन साम्राज्य 1000 वर्षांनी नष्ट होताना म्हणजे 477 नंतर 1453 पूर्व रोमन साम्राज्य नष्ट होताना आपण म्हणतोय तुर्क येतात, कॉन्स्टँटिनोपलवरती आक्रमण करतात, कॉन्स्टँटिनोपल जिंकून घेतात आणि जगाच्या इतिहासामध्ये सर्वात महत्त्वाची घटना मानली सुद्धा जाते. लक्षात येत आहे? आता तुम्ही म्हणाल जगाच्या इतिहासामध्ये कॉन्स्टँटिनोपल जिंकलं तुर्कांनी, ही घटना का महत्त्वाची मानली गेली? लक्षात आलं? कॉन्स्टँटिनोपलचा जर आपण विचार केला, हे जे ठिकाण होतं
या ठिकाणावरून पूर्वेकडील देशांशी व्यापार करता येत होता. पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी महत्त्वाचं ठिकाण होतं. म्हणजे आपल्याला म्हणता येईल हे ठिकाण आशिया आणि पूर्वेकडील देश, आशिया, युरोप आणि पूर्वेकडील देश यांच्यामध्ये व्यापाराचा दुवा होता. आणि तेच ठिकाण तुर्कांनी जिंकून घेतलंय, स्वतःचं नियंत्रण प्रस्थापित केलंय. त्या ठिकाणी ख्रिश्चन लोक होते, ख्रिश्चन लोकांवरती आक्रमण करतायत, धर्मांतर करायला लावतायत. आणि आज जर तुम्ही पाहिलं तर ते इस्तंबूल शहर आहे तुर्कांचं, सगळे मुस्लिम आहेत तिथे. पूर्वी ख्रिश्चनांचं शहर होतं ते. कुठं तर ख्रिश्चनांना राग आला, त्यांना असं वाटलं ह्यांनी आपल्यावरती आक्रमण केलं, आपला धर्म त्या ठिकाणी नाहीसा करून टाकला, शहर स्वतःच्या नियंत्रणाखाली घेतलं, पूर्वेकडचं साम्राज्य आपलं नष्ट होत आहे, आपण सुद्धा दुसऱ्या प्रदेशात गेलं पाहिजे, त्या ठिकाणी आपल्या धर्माचा प्रसार केला पाहिजे. ही भावना कुठून निर्माण होते? ख्रिश्चनांमध्ये. ही भावना इथून निर्माण होते. राग आलेला दिसतोय, लक्षात येतं. आणि दुसरी गोष्ट, पूर्वेकडील जाणारा देशांशी व्यापाराचा मार्ग बंद झाला आहे. आता जर मार्ग बंद झाला आहे तर पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी मार्ग शोधायला पाहिजे का? शोधायला पाहिजे होता. कोणता मार्ग काढण्यात आला याच्यावरती? सगळेजण नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करू लागले. आता नवीन मार्ग शोधायला प्रयत्न झालेत म्हणजे जगामध्ये एका नवीन युगाची सुरुवात होते. नवीन भौगोलिक शोधांचं युग सुरू झालं जगामध्ये. लक्षात आलं कशी घटना जुळली जाते. इथून हे बंद करतायत, नवीन मार्ग शोधायचा आहे. स्पेन आणि पोर्तुगाल त्याच्यामध्ये पुढाकार घेत आहेत हे नवीन मार्ग शोधण्यामध्ये. आणि जगामध्ये एका नवीन युगाची सुरुवात होती आहे, भौगोलिक शोधांचं युग. कसं सुरू झालं भौगोलिक शोधांचं युग? तर याच्यामुळं, या घटनेमुळे सुरू झालं. आता भौगोलिक शोधांचं युग कसं झालं पहा. आपण म्हणूयात या ठिकाणी नवीन युगाला सुरुवात होतीये. भौगोलिक जगामध्ये इथून पुढे हा मार्ग बंद झाल्यानंतर भौगोलिक शोध यांचं युग सुरू झालं. लक्षात आलं जगामध्ये. तशा प्रकारे हे सगळ्यात महत्त्वाची घटना. मग जगावर काय परिवर्तन झाला हे महत्त्वाचं. भौगोलिक शोधांचं युग सुरू झालं. काय झालं? तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपलवरती आक्रमण केलं. त्यावेळी या ठिकाणी काही विद्वान होते, काही तत्त्वज्ञ होते, काही कलाकार होते. या ठिकाणावरून ही काही लोक आहेत, विद्वान, तत्त्वज्ञान. या लोकांना या तुर्कांनी हाकलून दिलं. हाकलून दिल्यानंतर हे लोक इकडे येत आहेत, रोमकडं, इटलीकडं आश्रय घेत आहेत. इटलीनं इथून जे लोक हाकलून लावले आहेत या तुर्कांनी, यांना कोणी आश्रय दिला? इटलीनं आश्रय दिला, रोमनी आश्रय दिला. आता तुम्ही म्हणाल इटलीने का आश्रय दिला? तर इटलीमधले लोक खूप संपन्न होते, व्यापार मोठ्या प्रमाणावरती चालत होता, संपन्न लोक होते. आणि या लोकांनी आपल्या देशामध्ये विद्वान लोकांना, कलाकार लोकांना, तत्त्वज्ञानी लोकांना आश्रय दिला. मग हे लोक इथं येत आहेत आणि इथल्या समाजामध्ये मिसळत आहेत आणि तिथल्या लोकांसोबत एक नवीन प्रक्रिया सुरू करतायत. त्याला म्हटलं गेलं पुनर्जागरणाची प्रक्रिया, नवजागरणाची प्रक्रिया. मग जगामध्ये पुनर्जागरणाची आणि नवजागरणाची प्रक्रिया कशी सुरू झाली? तर हे सगळे विद्वान, तत्त्वज्ञ, कलाकार इथं येत आहेत, तिथल्या समाजाशी मिळून मिसळून राहत आहेत. आणि मग इथून पुढे एक प्रक्रिया चालू होते, त्याला आपण म्हटलं की नवजागरणाची, पुनर्जागरणाची. जगामध्ये नवजागरण, पुनर्जागरणाची प्रक्रिया कोणत्या शहरापासून सुरू झाली? रोमपासून सुरू झाली. कोणत्या देशापासून सुरू झाली? इटलीपासून सुरू झाली पुनर्जागरणाची प्रक्रिया. लक्षात येतं? मग तुम्हाला कधीही कुठेही UPSCमध्ये जरी प्रश्न विचारला, जगात पुनर्जागरणाच्या प्रक्रियेस सुरुवात कोणत्या देशापासून झाली? इटलीपासून. कोणत्या शहरापासून? रोमपासून. का? तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपलवरती आक्रमण केलं आहे,
तिथले विद्वान तत्त्वज्ञ कलाकार यांना इटलीनं आश्रय दिलाय, रोमने आश्रय दिलाय. ते कलाकार तत्त्वज्ञ त्या ठिकाणी येत आहेत, विद्वान त्या ठिकाणी येत आहेत, समाजामध्ये मिसळत आहेत, एक नवीन प्रक्रिया चालू होत आहे. त्यांचे विचार समाजामध्ये ते पसरवत आहेत आणि त्या ठिकाणी जगात प्रथम पुनर्जागरणाची नवजागरणाची प्रक्रिया सुरू झालेली आपल्याला दिसते. लक्षात येत आहे? तर या गोष्टी घडत होत्या जगामध्ये. मग तुमच्या लक्षात येईल, आपण ज्यावेळी तुम्ही असं वाचता की नवजागरणाची प्रक्रिया, पुनर्जागरणाची प्रक्रिया सुरू झाली आणि आधुनिक युगाची सुरुवात झाली. कुठून झाली, कशी झाली, हे मूळ तुमच्या लक्षात येईल. पुनर्जागरण. तुम्ही म्हणाल पुनर्जागरण म्हणजे काय? पुन्हा झोपीतनं उठायचं का? हो, झोपीतनंच उठायचं आहे, जागं व्हायचं आहे आता. असं म्हटलं जातं, जो मध्ययुगीन काळ होता त्याच्यामध्ये लोक झोपी गेले होते. झोपी गेले होते म्हणजे काय? एखाद्या समाजामध्ये जर कोणतीही प्रक्रिया विकसित होत नसेल, एखादा समाज कोणत्याही स्वरूपाने जर डेव्हलप होत नसेल, तर तो झोपी गेलेला समाज म्हणून समजला जातो. आणि हा झोपी गेलेला समाज जागा झाला तो आधुनिक काळामध्ये. आणि या कशामुळे? पुनर्जागरणाच्या या प्रक्रियेमुळे समाज जागा झालेला आपल्याला दिसतोय आधुनिक काळामध्ये. याला रिवायवल ऑफ लर्निंग असं सुद्धा म्हणतात. पुनर्जागरणाच्या प्रक्रियेला रिवायवल ऑफ लर्निंग असं म्हटलं गेलेलं आहे. लक्षात येत आहे? तर अशा प्रकारे ही पुनर्जागरणाची प्रक्रिया चालू होत आहे. पुनर्जागरणाची प्रक्रिया झाली की जोडीनं प्रबोधन आलं. पुनर्जागरण काय झालंय, काय काय होतंय पहा. या घटनेचे किती परिणाम होत आहेत. पुनर्जागरण हे तुम्हाला समजलं. जागरण त्याच्याबरोबर प्रबोधनाची प्रक्रिया चालू होते. प्रबोधन सुरू होत आहे. आता तुम्ही पुन्हा म्हणाल पुनर्जागरण कळालं, समाज डेव्हलप होत नाहीये, समाज तसाच आहे. आपण एखादं खेडेगाव पाहतो, 25 वर्षापूर्वी तुम्ही त्या खेड्यात गेलेला असता, आठवण येते म्हणून परत जाता, पाहता अरे इथं तर काहीच बदललं नाही. 25 वर्षापूर्वी जसं होतं तसंच आहे. युगानुयुगे समाज जसाच्या तसा राहतो, कोणतीही प्रक्रिया विकसित होत नाहीये. त्याला आपण म्हणतो झोपी गेलेला समाज आहे. आणि हा समाज पुन्हा विकासाची प्रक्रिया चालू करतोय, म्हणजे पुनर्जागरण होत आहे, त्याचं आधुनिकीकरणाकडे प्रवेश होत आहे. मग पुनर्जागरणाची प्रक्रिया आपण म्हणतोय इटलीमध्ये सुरू होते. प्रबोधन म्हणजे काय? प्रबोधन हा पुनर्जागरणाचा पुढचा टप्पा असतो. आत्मज्ञान. स्वतःला आत्मज्ञान येतं का? लोक प्रथम जागे झाले आणि नंतर त्यांना ज्ञान आलं. जागे झाले त्याला आपण म्हटलं पुनर्जागरण, ज्ञान आलं त्यांना स्वतःला, त्याला म्हणायचं प्रबोधन. लक्षात आलं? जेव्हा लोक ज्ञानी झाले त्यावेळी काय झाले? तर्क मांडायला सुरुवात झाली. लक्षात आलं? धार्मिक सुधारण्याची प्रक्रियेला सुरुवात झाली. आपल्या समाजामध्ये सुद्धा महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, डॉक्टर सुभाषचंद्र बोस किंवा ज्या वेगवेगळ्या समाज सुधारकांनी प्रयत्न केले. धार्मिक सुधारण्याची प्रक्रिया, धर्मातल्या वाईट रूढी प्रथा फेकून द्यायला सुरुवात केली, तर्क मांडायला सुरुवात केली, प्रबोधनाला सुरुवात झाली. लोक ज्ञानी झाले. एखादी गोष्ट करायची की नाही करायची याच्यावरती विचार करू लागले. कोणती गोष्ट चांगली, कोणती गोष्ट वाईट याच्यावरती विचार प्रक्रियेला सुरुवात झाली. त्याला म्हणायचं प्रबोधन. सुरुवातीला जागे झाले ते पुनर्जागरण. जागं झाल्यानंतर त्यांना ज्ञान आलं, तर्क करण्याची क्षमता वाढली, त्याला म्हणायचं प्रबोधन. या गोष्टी लक्षात आल्या. तशा प्रकारे जगामध्ये फक्त कॉन्स्टँटिनोपल शहरावर तुर्कांनी आक्रमण केलं, जिंकलं. जगामध्ये काय काय घडतं आहे, महत्त्वाची घटना मानली जाते असं मी म्हटलं. पुढच्या कालावधीमध्ये धार्मिक सुधारण्याच्या प्रक्रिया सुरू झाल्या. लक्षात आलं? आपल्या धर्मातील वाईट रूढींना, वाईट प्रथांना लोक विरोध करू लागले. मग 2 वर्ग निर्माण झालेले दिसतात ह्याच्यामध्ये कोणते 2 वर्ग निर्माण झाले? धार्मिक सुधारणांना जेव्हा सुरुवात होते तेव्हा जगामध्ये 2 वर्ग निर्माण झाले. हे वर्ग कदाचित तुम्ही ऐकले पण असतील. प्रोटेस्टंट, कॅथॉलिक. हे ऐकले का तुम्ही? प्रोटेस्टंट आणि कॅथॉलिक. आपण या ठिकाणी विचार करूयात.
की प्रोटेस्टंट, कॅथॉलिक असे दोन वर्ग निर्माण झाले. हे वाचलंय तुम्ही, पण तुम्हाला सांगता येईल का प्रोटेस्टंट हा वर्ग म्हणजे काय, कॅथॉलिक म्हणजे काय? धार्मिक सुधारणेची प्रक्रिया चालू आहे, त्याच्यामध्ये जगामध्ये दोन वर्ग उदयाला आले, प्रोटेस्टंट, कॅथॉलिक. प्रोटेस्टंट म्हणजे काय? विरोध करणारे, धार्मिक प्रथांना विरोध करणारे जे लोक होते, हे लोक आहेत. हे लोक काय करतायत? धार्मिक प्रथांना विरोध करतायत. यांना कळालंय की तर्काच्या आधारावर जगलं पाहिजे तर विकास होईल. मग यांनी धार्मिक प्रथांना विरोध केला, आपण असं म्हणूयात. ज्या लोकांनी धार्मिक प्रथांना विरोध केला त्या लोकांना प्रोटेस्टंट असं म्हणायचं. ज्या लोकांनी धार्मिक प्रथांना विरोध केला, प्रोटेस्टंट. मग या प्रोटेस्टंट लोकांचा नेता कोण होता, की ज्यांचं नाव तुम्ही इतिहासात वाचलंय? मार्टिन ल्यूथर. मार्टिन ल्यूथर. मार्टिन ल्यूथर हा नेता. लक्षात आलं? धार्मिक सुधारणांना जगामध्ये सुरुवात होते, दोन वर्ग निर्माण होत आहेत. एक होत आहे प्रोटेस्टंट, हे असे लोक होते की ज्यांनी धार्मिक प्रथांना विरोध केला. धर्मातल्या वाईट रूढी, प्रथा, परंपरा दूर करा आणि धर्म सुधारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली. ज्यांनी धार्मिक प्रथांना विरोध केला त्यांना प्रोटेस्टंट असं म्हटलं गेलं. आणि त्यांचा नेता कोण होता? मार्टिन ल्यूथर. मग मार्टिन ल्यूथर कोण होता हे आता तुमच्या लक्षात येईल. आपण नेहमी इतिहासात वाचतो यांना मार्टिन ल्यूथर असं, मग भारताचे मार्टिन ल्यूथर, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर असं म्हणतात, असं आपण वाचतो. पण मार्टिन ल्यूथर हे काय होतं? युरोपमध्ये ज्या धार्मिक सुधारण्याची प्रक्रिया होती, त्या धार्मिक सुधारण्याच्या प्रक्रियेशी संबंधित असणारं व्यक्तिमत्व होतं. त्यांना मार्टिन ल्यूथर असं म्हटलं जात होतं. लक्षात येत आहे? कॅथॉलिक. कॅथॉलिक म्हणजे काय? धर्माच्या ज्या पारंपरिक प्रथा आहेत त्या प्रथांचं पालन करणारे जे लोक होते त्यांना कॅथॉलिक असं म्हटलं गेलं. लक्षात आलं? हे जे लोक होते ते काय करत होते? नाही, धर्म सांगतोय ते बरोबर, धर्म सांगतोय ते बरोबर म्हणजे काय? धार्मिक प्रथांचे पालन करणारे हे लोक होते. धार्मिक प्रथांचे पालन करणारे हे लोक होते आणि यांना कॅथॉलिक असं म्हटलं गेलं. लक्षात आलं? तशा प्रकारे दोन वर्ग, धार्मिक सुधारणा चळवळ जगामध्ये सुरुवात होते, दोन वर्ग निर्माण होत आहेत. त्या दोन वर्गांना आपण प्रोटेस्टंट, कॅथॉलिक असं म्हणतोय. प्रोटेस्टंट हे धार्मिक प्रथांना विरोध करणारे लोक होते, त्यांचा नेता मार्टिन ल्यूथर होता. कॅथॉलिकचा आपण विचार केला, जे धार्मिक प्रथांचे पालन करणारे लोक होते त्यांना आपण कॅथॉलिक असं म्हटलं गेलेलं होतं. तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर हे दोन वर्ग तुम्हाला कळाले, प्रोटेस्टंट आणि कॅथॉलिक हे वर्ग मिळाले. आता एक गोष्ट तुमच्या लक्षामध्ये आली का, की पहिली गोष्ट, कोणत्या घटनेमुळे आधुनिक कालखंडाची सुरुवात झाली असं तुम्हाला म्हटलं? विचार, कोणत्या घटनेमुळे आधुनिक कालखंडांची सुरुवात झाली? तर हे लक्षात ठेवायचं. हे कॉन्स्टँटिनोपलची जी घटना आहे त्या घटनेपासून आधुनिक कालखंडाची सुरुवात झाली. जगामध्ये आधुनिक कालखंडाची सुरुवात कोठून झाली, कोणत्या घटनेमुळे झाली असं जर तुम्हाला विचारलं तर कॉन्स्टँटिनोपलच्या घटनेमुळे जगामध्ये आधुनिक कालखंडाची सुरुवात झाली, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. क्लिअर? आता आपण पुढे, आपण असंही म्हटलं भौगोलिक युगांची सुरुवात झाली. एका घटनेमुळे किती होतंय पहा. रोमन साम्राज्य का अभ्यासायचं होतं हे तुमच्या लक्षात येईल आता. त्याशिवाय आपला इतिहास नाही आहे. आपण असंही म्हटलं भौगोलिक युगांची सुरुवात, भौगोलिक शोधांची सुरुवात, त्याचा आपण विचार करूयात. आपण या ठिकाणी म्हणूयात की भौगोलिक शोध. तुम्ही पण तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या, भौगोलिक शोध. भौगोलिक शोध समजावून घ्यायचा आहे. भौगोलिक शोध
पुन्हा एकदा मी त्या घटनेवरती येईल. तुर्कांनी काय केलं होतं? कॉन्स्टँटिनोपलवरती आक्रमण केलं. पुन्हा त्या घटनेकडे आपण जाऊयात. तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपलवरती आक्रमण केलेलं आहे. इथे कॉन्स्टँटिनोपल तुम्हाला दिसतं आणि त्या ठिकाणी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. यामुळं काय झालं होतं? युरोपियन व्यापाऱ्यांचा पूर्वेकडे जाण्याचा जो मार्ग होता तो व्यापारी मार्ग बंद पडतो आणि आता यासाठी काहीतरी करणं गरजेचं होतं. मग पूर्वेकडील देशांसाठी हा मार्ग जाण्यासाठी, व्यापारासाठी जाण्यासाठी मार्ग शोधण्यासाठी काही युरोपियन राज्यकर्ते आणि व्यापारी एकत्र येत आहेत. लक्षात येतं, सर्वात प्रथम भारताकडे जाण्याचा, पूर्वेकडील देशांशी जाण्याचा, आशियाकडे जाण्याचा मार्ग शोधण्यासाठी कोणत्या 2 देशांनी पुढाकार घेतला होता? कोणत्या 2 देशांनी पुढाकार घेतला होता याचा जर तुम्ही विचार केला तर पहिलं लक्षात ठेवा, स्पेन आणि पोर्तुगाल या दोन्हींमध्ये स्पर्धा सुरू झाली होती की कोणता देश पुढाकार घेईल, कोणाला सर्वात लवकर पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी मार्ग सापडेल यासाठी प्रयत्न सुरू झाले. आणि यांनी जे प्रयत्न सुरू केले त्याच्यामुळे जगामध्ये नवनवीन शोध लागले. होका यंत्राचा शोध कधी लागला आहे? यावेळी लागतो आहे. ज्यावेळी पूर्वेकडील देशांशी जाण्याची व्यापारी मार्ग शोधायचा आहे, प्रयत्न चालू आहेत, स्पेन आणि पोर्तुगाल आपापल्या पातळीवरती प्रयत्न करत आहेत, त्यावेळी भौगोलिक शोधांच्या युग सुरू होत आहे आणि त्याच्यामध्ये शोध लागतो आहे तो होका यंत्राचा. इथे होका यंत्राचा शोध लागलेला आपल्याला दिसतो. शिवाय ज्योतिषशास्त्र यासारखं जे उदयास आलं हे कधी आलं? इथून उदयाला आलं. भौगोलिक शोधांच्या युगाच्या वेळी जशा जशा ज्याची आवश्यकता भासली त्या गोष्टी शोधण्यास सुरुवात झाली आणि यामुळे झालं काय? या भौगोलिक शोधांना चालना मिळाली. मग ती चालना कशी मिळाली, कोणी कोणते शोध लावले याचा आपल्याला विचार करावा लागतो. भौगोलिक शोधांना चालना मिळते. इथे भौगोलिक शोधांना चालना मिळाली. लक्षात आलं? तशा प्रकारे ही घटना आपल्याला दिसून येते, हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि मग पुढच्या कालावधीमध्ये आपल्या लक्षात काय येतं? हे जे शोध लावले होका यंत्राचे, ह्याच्यामुळे झालं काय? होका यंत्राच्या शोधामुळं सागरी प्रवास सोपा झाला होता. लक्षात आलं? सागरी प्रवासाला मदत झाली. सागरी प्रवासाला याच्यामुळं मदत झालेली आपल्याला दिसून येते. लक्षात येतं? एक एक घटना उलगडून आपण समजावून घेतोय. तर या ठिकाणी भौगोलिक शोध घ्यायला सुरुवात झाली. बरं, आता एक साधा प्रश्न, भौगोलिक शोधाला सुरुवात झाली आहे, काय कारणं असतील भौगोलिक शोध घेण्यासाठी? जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन भौगोलिक शोध घ्यायचा आहे, तर यासाठी कोणती कारणं असतील? कोणती कारणं तुम्हाला वाटतात? पैसे मिळवणं हे तुम्हाला आवडतं, सर्वांनाच आवडतं, आपण सर्वांनाच, प्रत्येक माणसाचा तो स्वभाव गुण आहे. मग हे तर व्यापारी आहेत आणि व्यापाऱ्यांना नेहमी पैसा मिळवावा पण वाटतो आणि सर्वात श्रीमंत व्हावं सुद्धा असं वाटतं. आणि पूर्वेकडील व्यापार किती संपन्न आहे हे यांना कळालं होतं. मार्को पोलो नावाचा एक प्रवासी होता. यानं पूर्वेकडील देशांशी व्यापार किती समृद्ध आहे याचं वर्णन केलेलं होतं. आणि याच्यामुळं या व्यापाऱ्यांना काय वाटत होतं की पूर्वेकडील देशांशी व्यापार केला पाहिजे, आपण मार्ग शोधला पाहिजे. म्हणजे कारणं कोणती होती हा भौगोलिक शोध लागण्याचे? तर त्याच्यामध्ये श्रीमंत होण्याची इच्छा होती व्यापाऱ्यांची. श्रीमंत होण्याची इच्छा हे पहिलं कारण होतं. जगाच्या भवितव्यासाठी यांनी हे शोध लावले नाहीत, यांची काही वैयक्तिक कारणं होती. शिवाय आपण म्हणतोय भौगोलिक शोध घ्यायचा आहे, सागरामधून प्रवेश करायचा आहे, ह्यांच्यामध्ये एक साहसी भावना होती. काही लोक पाहतो आपण ट्रेकिंग वगैरे करतात की जे कधी कधी आपल्याला अशक्य वाटतं. ही साहसी भावना यांच्याकडे होती, कारण समुद्रामधून जाऊन ते शोधायचं आहे, मिळेल की नाही हे माहीत नाही आहे. ही साहसी भावना यांच्याकडे होती. अजून काय असेल? मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की कॉन्स्टँटिनोपलवर आक्रमण होतं आहे, तुर्कांचं आक्रमण होतं आहे, जिंकून घेत आहेत आणि आपल्या मुस्लिम धर्माचा प्रसार ते तिथे करतायत आणि संपूर्ण प्रदेश मुस्लिममय करून टाकतायत. हे लोक चिडतायत, त्यांच्या पण मनात येत आहे की आपण परदेशात गेलं पाहिजे, दुसऱ्या देशात तो प्रदेश जिंकला पाहिजे
आणि आपल्या पण धर्माचा प्रसार केला पाहिजे, म्हणजे धार्मिक कारण हे सुद्धा भौगोलिक शोधाचं कारण होतं. कधी तुम्हाला कुठेही कुठल्याही परीक्षेला विचारलं की भौगोलिक शोधाची कारणं कोणती होती, तर ही लक्षात ठेवा, ही होती. मी तुम्हाला एकाचा उल्लेख पण केला, मार्को पोलो नावाच्या. यानं वर्णन केलेलं होतं की पूर्वेकडील देशांशी व्यापार करणं किती समृद्ध आहे, याचं वर्णन यांनी केलेलं होतं. आणि धार्मिक कारण आपण उल्लेख केला की भौगोलिक शोधांचं कारण होतं. मी तुम्हाला सांगितलं धर्माचा प्रसार त्यांना करायचा होता. आपण सुद्धा पूर्वेकडील देशावरती नियंत्रण मिळवलं पाहिजे, त्या ठिकाणी नियंत्रण प्रस्थापित केलं पाहिजे, आपल्या ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला पाहिजे. तर हे सुद्धा एक कारण होतं. तर अशा प्रकारे भौगोलिक शोधांची कारणं कोणती, तर ही कारणे होती. मार्को पोलो चीनला भेट देणारा पहिला युरोपियन प्रवासी होता. हा जो आहे यानं कुठं भेट दिली होती? चीनला. कधी विचारलं की चीनला भेट देणारा पहिला युरोपियन प्रवासी कोण होता? मार्को पोलो होता. मार्को पोलो चीनमध्ये येतोय, त्या ठिकाणची समृद्धी पाहतोय, चीनवरून परत जातोय आणि आपलं प्रवास वर्णन लिहितोय. वास्को द गामा यांनी जे सांगितलं की भारतातून गेल्यानंतर येण्या जाण्याचा खर्च निघून 60 पट नफा झालाय मला. सगळे बिथरले तिथले व्यापारी. भारतामध्ये जाऊन काहीतरी केलं पाहिजे, व्यापार केला पाहिजे, का ही ओढ निर्माण होते. त्याप्रमाणे मार्को पोलो हा चीनला भेट देणारा पहिला युरोपियन प्रवासी होता. चीनवरून परत येतोय, आपलं प्रवास वर्णन लिहितोय आणि सांगतोय पूर्वेकडील देशांशी व्यापार करणं किती समृद्ध आहे. हे आपल्या प्रवास वर्णनामध्ये लिहिणारा कोण? तर मार्को पोलो. आणि मार्को पोलोनं जे प्रवास वर्णन केलेलं होतं ते तिथले लोक वाचतायत आणि या ठिकाणचे लोक किती श्रीमंत हे त्यांना समजत आहे आणि हे समजल्यानंतर ते आपल्या देशात व्यापार करण्यासाठी उत्सुक होत आहेत. म्हणजे श्रीमंत होण्याची त्यांची इच्छा निर्माण होते. आता मार्ग शोधून काढण्याचे प्रयत्न चालू आहेत. भौगोलिक शोधाचं युग म्हणतोय आपण. सगळ्यात इंटरेस्टेड राजा कोण होता? त्याचं नाव होतं हेनरी द नेव्हिगेटर. हेनरी द नेव्हिगेटर हे तुमच्याकडे पण नाव असलं पाहिजे. हेनरी द हे त्यांनी स्वतःला लावून घेतलेली संज्ञा होती. हेनरी द नेव्हिगेटर नावाचा राजा होता, राजपुत्र होता हा. याला 600 बाबतीमध्ये खूप उत्सुकता होती. ह्याचं नाव होतं हेनरी. ही द नेव्हिगेटर ही त्यांनी स्वतःला पदवी लावून घेतलेली होती. ह्या हेनरी द नेव्हिगेटरनी आफ्रिकेच्या किनाऱ्यावरती दौरे केले होते. आफ्रिकेचा किनारा या ठिकाणी दौरे केलेले होते. आता तुम्हाला कधी असं विचारलं आफ्रिकेच्या किनाऱ्याचा नकाशा तयार करणारा कोण होता, तर ह्या हेनरी द नेव्हिगेटरनं आफ्रिकेचा नकाशा तयार केला होता. आफ्रिकेच्या किनाऱ्याचा नकाशा कोणी तयार केला होता? तर ह्यांनी तयार केला होता. सुरुवातीला आफ्रिकेच्या किनाऱ्याचा नकाशा कोणी तयार केला होता? हेनरी द नेव्हिगेटरनं तयार केलेला होता. तशा प्रकारे तुम्हाला असं कधी विचारलं की आफ्रिकन किनारपट्टीचा नकाशा तयार करण्याचं श्रेय खालीलपैकी कोणास दिलं जातं? लक्षात आलं? आफ्रिकेच्या किनारपट्टीचा नकाशा तयार करण्याचं श्रेय कोणाला दिलं जातं? हेनरी द नेव्हिगेटर. हा आहे पहा, हे जे दिसत आहेत तुम्हाला हे हेनरी द नेव्हिगेटर आहेत. यांनी आफ्रिकेचा नकाशा तयार केला होता. हेनरी नाव होतं, आवड आफ्रिकेचा नकाशा तयार करण्याचं श्रेय या हेनरी द नेव्हिगेटर यांना दिलं जातं. लक्षात आलं? कोणत्या देशाचा होता? हे पोर्तुगालचे राजपुत्र होते. हे जे होते ते पोर्तुगालचे राजपुत्र. यांना अशा प्रकारे शोध लावण्यामध्ये इंटरेस्ट होता. हा जो नकाशा तयार होताना दिसतोय
तो हा नकाशा त्यांनी आफ्रिकेचा नकाशा तयार करण्याचं श्रेय त्यांना दिलं जातं. लक्षात येतं आहे घटना कशा कशा घडतात. आणि मग हेनरी काय करतायत, हे जे प्रवासी त्यांच्या शेजारी उभे राहिलेले प्रवासी त्यांना प्रवास करण्यासाठी प्रोत्साहित करतायत. नवनवीन देशांचा शोध लागला पाहिजे. काय घडलं, हेनरी या लोकांना प्रोत्साहन देत आहेत. याच्यामुळं घडलं काय, बार्थोलोमिया डायस नावाची एक व्यक्ती इथं उभी आहे. बार्थोलोमिया डायस नावाचं व्यक्तिमत्व आहे. याचं नाव आपल्या लक्षामध्ये ठेवावं लागतं. आपण नेहमी म्हणतो वास्को द गामा केप ऑफ गुड होपला वळसा घालून असा भारतामध्ये आला. मी विचारेल, त्या केप ऑफ गुड होपचा शोध कोणी लावला होता? या बार्थोलोमिया डायस यांनी लावला होता. हा आहे बार्थोलोमिया डायस यांनी. केप ऑफ गुड होपचा शोध कोणी लावला होता? तो हा आहे बार्थोलोमिया डायस याने केप ऑफ गुड होपचा शोध लावला. गुड होपचा शोध लावला. कुठे आहे केप ऑफ गुड होप? आपण पाहूयात, ते पण पाहूयात. कुठला शोध लावला त्याचा पण आपण विचार करूयात. या ठिकाणी कुठला शोध लागतोय त्याचा आपण विचार करूयात. हां, तर या ठिकाणी पहा, इथे आहे केप ऑफ गुड होप. इथे हे मी जे दोन रेषा मारतोय हे आहे केप ऑफ गुड होप. आफ्रिकेच्या किनाऱ्याचा नकाशा कोणीच तयार करण्याचं श्रेय कोणाला दिलं होतं? आपण हेनरी द नेव्हिगेटर याला दिलं होतं. आता त्यांना प्रवाशांना प्रोत्साहन देऊन हेनरी द नेव्हिगेटर त्यांना पाठवत आहेत आणि केप ऑफ गुड होपचा शोध लावतोय. कोणी लावला होता केप ऑफ गुड होपचा शोध? बार्थोलोमिया डायस यांनी लावला होता. आपण या ठिकाणी जो अभ्यासला हा बार्थोलोमिया डायस, केप ऑफ गुड होपचा शोध. लक्षात आलं? म्हणजे अगोदर वास्को द गामा पोहोचण्याच्या अगोदर आफ्रिकेच्या किनाऱ्याचा नकाशा कोणी तयार केला, केप ऑफ गुड होपचा शोध कसा लावला, कोणी लावला, हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि यांनी केप ऑफ गुड होपचा शोध लावल्यानंतर पुढच्या कालावधीमध्ये वास्को द गामानं भारताकडे जाण्याचा मार्ग शोधलेला आपल्याला दिसतो. म्हणजे त्यांच्या अगोदर सुद्धा प्रयत्न झाले होते. वास्को द गामा पुढच्या कालावधीमध्ये केप ऑफ गुड होप मार्गे केरळमधील कालिकत बंदरामध्ये पोहोचतं. शोधांचं युग, भौगोलिक शोधांचं युग. कॉन्स्टँटिनोपलवरती आक्रमण होतं आणि त्याच्यामुळे हे सगळं घडतंय. भौगोलिक शोधांचं युग सुरू झालंय. मी तुम्हाला म्हणतोय की यांनी केप ऑफ गुड होपचा शोध लावला. मी तुम्हाला सांगितलं इथे आहे केप ऑफ गुड होप. आणि पुढच्या कालावधीमध्ये मी तुम्हाला म्हणतोय की वास्को द गामा केप ऑफ गुड होपला वळसा घालून कुठं येतोय? तर या ठिकाणी आपण पाहूयात की केप ऑफ गुड होपला वळसा घालून. हे पहा, वास्को द गामा इकडून असा केप ऑफ गुड होपला वळसा घालून इथून या ठिकाणी इथे आहे कालिकत भारताचं. हा कालिकत बंदरावरती पोहोचतोय वास्को द गामा. कसा येतोय पहा, आफ्रिकेच्या किनाऱ्यावरून केप ऑफ गुड होपला वळसा घालतोय, इथून असा सरळ येतोय आणि इथं येतोय कालिकत बंदरामध्ये. भौगोलिक शोधांचं युग सुरू झालं आहे. लक्षात आलं? कशा कशा घटना घडत आहेत हे आपण तशा प्रकारे ह्या घटना घडत आहेत. आता भौगोलिक शोध आणखी कुठले लागले का? हो, पुढे पॅसिफिक महासागराचा शोध लागलेला आपल्याला दिसतोय. भौगोलिक शोध कसे कसे लागले त्याचा आपण या ठिकाणी विचार करूयात. आता आपण थोडंसं मागं जाऊयात आपल्या लेक्चरकडे. तुम्हाला थोडंसं मॅपमध्ये मी दाखवतो म्हणजे त्या घटना तुम्हाला व्यवस्थित समजतील आणि त्याच्यावर कसाही प्रश्न आला तर तुम्हाला नक्की सोडवता येणार आहे. तर त्याचा आपण थोडासा विचार करूया. तशा प्रकारे पुढच्या कालावधीमध्ये आपण काय म्हणतात की
या ठिकाणी आपण विचार करूयात की पॅसिफिक महासागराचा शोध लागतोय. हा जो व्यक्ती दिसते याने लावला पॅसिफिक महासागराचा शोध. भौगोलिक शोधांचं युग. पॅसिफिक महासागराचा शोध. पॅसिफिक महासागराचा शोध कसा लागला हे तुमच्या लक्षात येईल. याची पण तुम्हाला छोटी गोष्ट सांगतो की कसा पॅसिफिक महासागर यांनी का नाव दिलं, कसा आला, कोणत्या मार्गाने आला त्याचा. आता एक प्रवासी होता, त्याचं नाव होतं मॅकलेन. मॅकलेन हे हा जो प्रवासी दिसतो की नाही त्याला मॅकलेन असं म्हटलं जातं. मॅकलेन नावाचा एक प्रवासी होता. हा रस्ता शोधत होता. हा बिचारा इकडून इकडं यायचं सोडून असा उलटा गेला इकडे. लक्षात आलं. त्याला जायचं कुठं होतं, इकडे जायचं होतं. असं ही जी निळी रेष दिसते तुम्हाला अशी, तर इकडे जायचं आहे. तो उलटा गेला, असा गेला, इथे आला. इथे आहे पॅसिफिक ओशन, प्रशांत महासागर. रस्ता शोधत एका समुद्रामध्ये पोहोचला येतो आणि हा समुद्र त्याला खूप शांत दिसतो एकदम बाकीच्या समुद्रांपेक्षा. आणि मग या मॅकलेननं या समुद्राला नाव दिलं इथे पॅसिफिक महासागर, प्रशांत महासागर. मॅकलेननी नाव दिलं. खूप शांत दिसला त्याला तो महासागर म्हणून त्याला प्रशांत किंवा पॅसिफिक महासागर असं त्यांनी नाव दिलं. हा चुकून का होईना पण शोध लागला पॅसिफिक महासागराचा. आणखी एक गोष्ट तुम्ही म्हणाल, सर पॅसिफिक महासागराचा आपण भौगोलिक शोध पाहत, एका घटनेमुळे काय काय घडतं. बरं, तुम्हाला जर असं विचारलं समुद्री रस्त्यानं संपूर्ण जगाची परिक्रमा करणारा पहिला खलाशी कोण होता, पहिली व्यक्ती कोण होती. आता मात्र तुम्हाला विचार करावा लागेल का. हा मॅकलेन असा गोल प्रवास करून इकडं असं फिरलेलं दिसतोय. मग तुम्हाला जर कधी विचारलं की समुद्री रस्त्यानं संपूर्ण जगाची परिक्रमा करणारी पहिली व्यक्ती कोण होती, समुद्री रस्त्यानं संपूर्ण जगाची परिक्रमा करणारी पहिली व्यक्ती. लक्षात आलं. हा पॉईंट तुम्हाला इथे मिळतो. पहिली व्यक्ती होती मॅकलेन, ज्यानं कशाचा शोध लावला पॅसिफिक महासागराचा. म्हणजे ही गोष्ट पण तुम्हाला कळाली कसा तो उलटा प्रवास सुरू केला त्यांनी. पॅसिफिक ओशनमध्ये शांत समुद्र दिसतोय त्याला विशेष वाटतंय, एवढा प्रचंड मोठा समुद्र तरी पण शांत कसं. आपल्यात म्हण आहे मराठीमध्ये, उतळ पाण्याला खळखळाट फार. त्याप्रमाणे हा समुद्र प्रचंड मोठा, जितकी मोठी व्यक्ती त्याप्रमाणे इथे सुद्धा तो समुद्र सगळ्यात मोठा आणि तो शांत दिसला त्याला त्यानं पॅसिफिक प्रशांत महासागर असं नाव दिलं होतं. लक्षात आलं. पोर्तुगाल एवढी प्रगती करत होते, स्पेनला वाटलं, आपण काय म्हटलं, दोन देश प्रयत्न करत होते, स्पेन आणि पोर्तुगाल. पोर्तुगालचे प्रयत्न मी तुम्हाला सांगितले. स्पेनला भारत शोधायचं होतं. स्पेन भारत शोधण्यासाठी निघतोय. कोलंबस भारत टार्गेट भारत आहे. भारत शोधण्यासाठी कोलंबस निघतोय. मग कोलंबसला प्रोत्साहन दिलंय स्पेनच्या राजानं भारत शोधण्यासाठी. पण हा बिचारा सरळ आला. जायचं दुसरीकडे होतं, आफ्रिकेच्या इकडून इकडं जायचं होतं. हा म्हणला मी सरळ जात. हा सरळ गेला. असा हा पहा तुम्हाला दिसतो इथे, सरळ दिला. अगोदर मॅकलेन इथून खाली गेला होता. लक्षात आलं. त्याच्यानंतर हेनरी द नेव्हिगेटरनं आफ्रिकेचा नकाशा आपण पाहिला. लक्षात आलं. वास्को द गामा कसा गेला ते आपण पाहिलं. केप ऑफ गुड होपचा शोध कसा लागतोय हे पण अभ्यासलं. आणि हा मात्र सरळ जातोय. सरळ गेल्यानंतर त्याला एक जमीन दिसली त्या ठिकाणी, पण तो अमेरिकेमध्ये पोहोचला होता. त्याला माहीतच नाही आपण अमेरिकेमध्ये पोहोचलोय. कोलंबसला वाटतंय आपण भारतामध्ये पोहोचलोय. इथे आल्यानंतर
कोलंबसला वाटलं आपण भारतात पोहोचलो, त्यामुळे इथल्या लोकांना त्यांनी इंडियन असं म्हटलं. इंडियन किंवा भारतीय, इंडियन असं म्हटलं. भारतामध्ये पोहोचलं असं वाटलं इंडियन, पण प्रत्यक्षामध्ये तो अमेरिकेमध्ये पोहोचला होता. तशा प्रकारे स्पेन आणि पोर्तुगाल एका घटनेमुळं किती घडतंय पहा. हे दोन देश कसे प्रयत्न करत आहेत, आधुनिक युग कसं सुरू होत आहे ते आपण पाहिलं. पण तुम्ही म्हणाल अमेरिकेचा शोध, माझा एक प्रश्न आहे तुमच्यासाठी, अमेरिकेचा शोध जर या कोलंबसने लावला तर अमेरिका हे नाव कोणाच्या नावावरून ठेवण्यात आलेलं आहे? अमेरिका हे नाव कोणाच्या नावावरून ठेवलं? हे व्यक्ती दिसते का, याच्या नावावरून अमेरिका हे नाव ठेवले गेलेलं आहे. याचं नाव काय होतं? अमेरिगो व्हेस्पुसी असं याचं नाव होतं. म्हणजे तुमच्या उत्सुकतेसाठी सांगतो, आपण सुरुवातीला सेव्ह करूयात. हे थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम येतं, सेव्ह करूयात. तर अमेरिका हे नाव कोणाच्या नावावरून पडलं? तर ह्या व्यक्तीच्या नावावरून अमेरिका हे नाव पडलं. त्यांचं नाव काय होतं? अमेरिगो व्हेस्पुसी. म्हणजे शोध लावला कोलंबसना आणि नाव कोणावरून पडलं? तर या अमेरिगो व्हेस्पुसी यांच्या नावावरून अमेरिकेचं नाव पडलं. म्हणजे ते पण क्लिअर झालं. अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला हे आपल्याकडे लक्षात आलं. इथंपर्यंत सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. आता तुम्हाला कधी जर असं जोड्यांच्या स्वरूपामध्ये विचारलं, शोध लावणारा काय, समजा केप ऑफ गुड होप ज्याचा शोध लागला तो, आणि शोध लावणारा कोण, असं जर विचारलं तर तो तक्तासुद्धा तुम्हाला जगाच्या बाबतीमध्ये माहीत असणं गरजेचं आहे. आत्ता जी चर्चा केली ना आपण, त्या चर्चेमधून एकही प्रश्न बाहेर जाणार नाही, कारण आपण मुळापासून सगळा अभ्यास करतो, सगळ्या गोष्टी इतिहास समजावून घेतो, की जेणेकरून एखादा आपला जो पॉईंट आहे तर त्याच्यामागे गोष्ट कोणती होती हे तुमच्या लक्षामध्ये येईल. आता आपण काय करूयात की हे पहा, हे तुमच्यासाठी मी तयार केलं आहे की शोध कशाचा लागला, अमेरिकेचा कोणी. तर हे जगातले सगळे शोध लावलेत ते इथं तुम्हाला दिसतील, कोणी कोणी लावलेत, कधी लावलेत. तर हे केप ऑफ गुड होपचा शोध आपण काय म्हटलं होतं? बार्थोलोम्यू डियाज असं आपण म्हटलेलं होतं. पोर्तुगीज नॅशनॅलिटी कधी विधानामध्ये विचारलं की तो कोणत्या देशाचा होता, तर हे पण लक्षात. अमेरिकेचा शोध ख्रिस्तोफर कोलंबिस. हां, आता तुम्हाला ख्रिस्तोफर कोलंबिस हे कुठली नॅशनॅलिटी होती हे विचारलं तर मात्र तुम्ही विचार करा, इटालियन नॅशनॅलिटी होती. कोणी स्पॉन्सर केलं होतं? स्पेननी स्पॉन्सर केलं होतं. नॅशनॅलिटी इटालियन, स्पॉन्सर कोणी केलं आहे, प्रोत्साहन कोणी दिलं आहे? स्पेननी दिलं आहे. न्यू फाउंडलँडचा शोध 1497 जॉन कॅबॉट. इटालियन नॅशनॅलिटी, स्पॉन्सर्ड बाय इंग्लंड. तर ह्या काही घटना आहेत, याचा तक्ता पण तुम्हाला इथे मिळेल. तर हे तुमच्या अभ्यासासाठी दिलं आहे की एखाद्या वेळी जर प्रश्न आपल्याला आला तर तुम्हाला तो सहजपणे जोड्यांच्या माध्यमातून सोडवता पण आलं पाहिजे. मग हे सगळेच ब्राझील, स्टेट ऑफ मॅगलन, त्यानंतर सगळेच आहे त्याच्यामध्ये. ऑस्ट्रिया, नॉर्थ पोल, साऊथ पोल, हे सगळे शोध. नॅशनल, तो डिस्कवरर कोण होता, नॅशनॅलिटी स्पॉन्सर्ड बाय कोण होते. हा तक्ता व्यवस्थित लक्षात ठेवायचा. म्हणजे कुठलाही UPSCमध्ये जरी प्रश्न विचारला तरी तुम्हाला याचं उत्तर आलंच पाहिजे. लक्षात येत आहे? तर या गोष्टी लक्षामध्ये ठेवायच्या.